नमस्कार, मी वैद्य प्रशांत. आपण माझ्या चॅनल थ्रू आयुर्वेद खूप वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत की ज्या तुम्हाला नॅचरली हिलिंग करून आणू शकता किंवा तुमचं शरीर डिटॉक्स करू शकता याच्याबद्दल बोलत असतो. हार्ट अटॅक किंवा कॅन्सर ही 2 आजारं अशी आहेत की ज्यांची पूर्णतः इटिओलॉजी अजून कोणीसुद्धा डिकोड नाही करू शकत. म्हणजे की असं काय आज झालं आहे गेल्या 20, 25, 30 वर्षामध्ये की या 2 आजारांचे जी संख्या आहे रुग्णांची ती खूप जास्त वाढली आहे आणि त्याच्याबद्दल व्हरायटी ऑफ ट्रीटमेंट पण चालू आहेत. आयुर्वेदिक पद्धतीने चालू आहेत, ॲलोपॅथी पद्धतीने चालू आहेत, त्यानंतर होमिओपॅथी पद्धतीने चालू असतील. पण नक्की हे केल्यानंतर तुमचे हे 2 आजार तुम्हाला होऊ शकत नाहीत किंवा झाले असतील तर ते बरे होतात असं काही कुणी 100% खात्रीने तुम्हाला सांगू नाही शकत. आणि यांच्या इटिओलॉजीमध्ये खूप वेगवेगळे फॅक्टर पण त्याच्यामध्ये होतात. म्हणजे फक्तच फूड नाही किंवा फक्तच व्यायामाचा अभाव नाही किंवा फक्तच स्ट्रेस नाही. खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्या खूप मायन्यूट गोष्टी आहेत की ज्या एकत्रितपणे काम करतात. आता एक उदाहरणच जर का घ्यायचं झालं तर आम्ही नेहमीच आमच्या पेशंटला सांगतो की लाईफस्टाईल कोणती चूज करा किंवा आहार कोणता चूज करा हे जर का तुम्हाला फाइंड आऊट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आधीच्या 7 पिढ्या बघितल्या पाहिजे. कारण की तुमच्या आधीच्या 7 पिढ्या या तुमच्यापेक्षा जास्त हेल्दी होत्या. त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ, त्यांची क्वांटिटी ऑफ लाईफ ही तुमच्यापेक्षा कधी पण चांगली भेटत होती. आजार पण खूप कमी होते त्यांना. तर मग त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येतं की कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण मॉडर्नायझेशनमध्ये बदलल्या असतात. तर एक सिम्पल ट्रिकबद्दल मी बोलेलाच की एक छोटीशी गोष्ट जी आपण बदललेली आहे आणि त्याचा किती मोठा इम्पॅक्ट आपल्या ओव्हरऑल हेल्थवर, फिजिकल आणि मेंटल हेल्थवर पडू शकतो. तर त्याचं जे म्हणतो आपण की उदाहरण जे आहे ते हे आहे की तुम्ही स्वतःचं आर्थिंग जे आहे हे पृथ्वीसोबत करताय. आर्थिंग म्हणजे की आपले पाय हे जमिनीला टेकले पाहिजेत. मातीमध्ये, पाण्यामध्ये, नदीमध्ये, कोणत्याही पद्धतीने हे तुमचं अर्थिंग पृथ्वीसोबत व्हायला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे पृथ्वी हा सगळ्यात मोठा मॅग्नेट आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हे पृथ्वीचं सगळ्यात मोठं सगळ्यात स्ट्रॉंग आहे. आणि आपण बिईंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने खूप मोठा एक एनर्जीचा प्रवास चालू असतो, एक एनर्जी सोर्स असतो. आणि जर का तो एनर्जीचा सोर्स आपण रेग्युलर पद्धतीने पृथ्वीसोबत कॉन्टॅक्ट करून जर का अर्थिंग आपण कंप्लीट केलं नाही तर ती आतल्या आतमध्ये ती सोर्स, ती एनर्जी वाढत जाते आणि तो डॅमेज व्हायला सुरुवात होते. मग तो डॅमेज कोणत्याही पद्धतीने होऊ शकतो. तो डिसीज स्वरूपात असेल, फिजिकल ऑर मेंटल असेल, की जसं मी तुम्हाला म्हणतो आहे की हे सगळे आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. आधीचे लोक पायामध्ये एकतर चप्पल खूप कमी वापरायचे आणि वापरलीच तर ती कोल्हापुरी म्हणजे की आपल्याकडे चमड्यापासून बनलेली चप्पल असायची, लाकडापासून बनलेली चप्पल असायची. जसं रामायणामध्ये, महाभारतामध्ये उल्लेख आहे की लाकडी पादुका असायच्या. लाकूड किंवा चमड्याच्या चपला ह्या तुमचं आर्थिंग कंप्लीट करायच्या या पृथ्वीसोबत. त्याच्यामुळे तुमची स्ट्रेस लेवल ॲक्च्युअलमध्ये कमी होत जायची. आता जे आपण एकदम सगळं प्लास्टिक किंवा रबरचं जे तुम्ही वापरता त्याच्यामुळे तुमचं आर्थिंग ते की प्रोटेक्टिव्ह आहे. तुमचं करंट पास होऊ नाही देणार ते तुमच्या शरीरामधला पृथ्वीसोबत. तर तो करंट मग तुमच्या बॉडीमध्ये सेल्फ डॅमेजिंग काम करतो. तो म्युटेशन घडवतो, तो जेनेटिकली म्युटंट करतो. तुमचं शरीर वेगवेगळ्या पद्धतीचे डॅमेज करतो आणि मग हे क्रॉनिक डिसीजेस वाढायला लागतात किंवा ते डेव्हलप पण होतात. तर आपल्याला एक छोटासा उपाय, जर का तुमचं क्रॉनिक हेल्थबद्दल तुम्ही कॉन्शियस असाल, कार्डियाक आणि कॅन्सर डिसीजेसबद्दल तुम्ही अवेअर असाल, तर आपल्याला रोज एकदा तरी स्वतःला
पृथ्वीसोबत कनेक्ट करायचं आहे, मातीसोबत कनेक्ट करायचं आहे. मग तुम्ही जा, अंगणामध्ये जा, मातीमध्ये काही काळ चाला, पाण्यामध्ये जा, पाण्याच्या जवळ जाऊन फिरा, मातीमध्ये जा. या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीराला डिटॉक्स करतील खूप वेगळ्या पद्धतीने. खूप हाय लेवलवर ह्या सगळ्या गोष्टी काम करतात तुमच्या शरीराच्या हेल्थसाठी. तर काळजी घ्या आणि अशाच छोट्या छोट्या गोष्टी वापरून स्वतः आणि आपल्या फॅमिलीला हेल्दी ठेवा. आणि आमच्या आयुर्मंत्रा चॅनल फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.